या ठिकाणी उपस्थित सर्व साधू संत, सर्व सांप्रदायिक भजनी मंडळ, नाव काय? धारासोड निवासी सर्व भजनी मंडळ, आमचे गायक तुकाराम भाऊ जाधव, आमचे मृदुंग सम्राट देशमुख आणि हे या सर्वांच्या संगतीने आज आपल्याला हा नाम सोहळा, नामचिंतन सोहळा साजरा करायचा आहे. की एकनाथ राय म्हणतात की या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला दत्तनामाचा महिमा वर्णन करतात. हो, मानव सम्राट तर संपूर्णपणे दत्ताचा महिमा इतका आगाध सांगितलाय की इतका आगाध सांगितलंय की त्याचं दर्शनच अमोघ सांगितलंय. त्याचं दर्शनच अमोघ सांगितलंय आणि ते दर्शन अमोघ असलेला तो परमेश्वर आहे. ज्या कोणाला भेटला त्याला मोक्ष हा निश्चित आहे असं मानव संप्रदायाच्या तत्वज्ञानानुसार. आणि दत्त श्री दत्तावतार म्हणजे सकल हिंदू संप्रदायांचं हृदयस्थान आहे. तिथं वारकरी असो, तिथं नाथ संप्रदाय असो, तिथं मानव संप्रदाय असो, सगळ्यांचं मूळ कुठून येतं? श्री दत्तापासून. आणि श्री दत्तात्रयांचं चरित्र, अगाध असलेलं चरित्र आपल्याला श्रवण करायचंय. या माध्यमातून आपल्याला परमेश्वराला आठवायचंय. आपण फक्त आरती म्हणतो, ऋषीवंशी प्रभू अवतरलासी भक्त तारावया, जय जय अवधूत प्रभू राया, अवधूत प्रभू राया, जय जय अवधूत प्रभू परमेश्वराचं चिंतन आपण करतो. आणि हे चिंतन करत असताना अगदी मोरावर संदेश देतात की कीर्तन म्हणजे काय आहे? एक संवाद शास्त्र आहे. संवादातून तुम्हाला परमार्थाची ओढ लागावी, संवादातून तुम्हाला परमार्थ कळावा, तो परमार्थ कळालेला परमार्थ रुजावा. कीर्तन कशासाठी असतं? देव मिळावा म्हणून कीर्तन असतं का मिळालेला देव कळावा म्हणून कीर्तन असतं? कीर्तन चांग होय अंग हरी, कीर्तन सांग होय अंग हरी रूप, तो मिळालेला देव कळावा ह्याच्यासाठी हा कीर्तन सोहळा असतो, ह्याच्यासाठी हा नामचिंतन सोहळा असतो. आणि हा नाम संकीर्तनाचा सोहळा 9विधा भक्तीमध्ये ही नाम संकीर्तन सांगितलेलं आहे. आणि या 9विधा भक्तीमधलं हे नाम संकीर्तन या मनुष्य देहामध्ये आपल्याला करायचंय, मनुष्य देहामध्ये करायचंय. आणि ते का करायचंय? आपल्याला श्री दत्तात्रय महाराजांचा जन्माचा परिचय मी करून देणार नाही, कारण हा परिचय प्रत्येकाच्या हृदयामध्ये बसलेला आहे. मग आपल्याला काय जाणून घ्यायचंय? चरित्रातील लीळांचं वर्णन आपल्याला ऐकून घ्यायचंय. मग आपल्या जन्मात आपण येऊन काय केलं पाहिजे? हा नरदेह नेमका कसा आहे? आमच्या भाषेत नाही, ज्ञानेश्वर माऊलींच्या भाषेत हा देह शिवंत
तिला किती पुत्र? 7 पुत्र. ती प्रत्येक मुलाला पाळण्यात टाकते आणि अंगाई गीत गाते. की काय गीत गाते? की हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा. ती प्रत्येकाला सांगते, अंगाई गीत गाताना सांगते की हा देह आहे ना तो मलमूत्रांचा बांधा आहे. याला तुम्ही चांगलं म्हणत असताना, फेअर अँड लवली लावत असताना, पॉन्ड्स लावत असताना, हो हा मलमूत्राचा बांधा आहे. तुम्ही किती जरी त्याला लटवायचा प्रयत्न केला तरी तो दुर्गंधी मात्र देणारच आहे. गेल्यानंतर माणूस म्हणतं का थांबा याला फेअर अँड लवली लावून तुम्ही 3-4 तास ठेवा. ही दुर्गंधी ती किती जवळचा असला तरी तो म्हणतो जाऊ दे याला लवकर आता बाहेर. नाही निर्बळाची माणसाचा जन्म 84 लक्ष योनीच्या फेऱ्यानंतर येतो. मग या 84 लक्ष योनी कोणत्या? या सृष्टी तलावर 4 प्रकारच्या खाणी आहेत. एक जारज, एक अंडज, स्वेदज आणि उद्भिज. जारज म्हणजे जारातून उत्पन्न होणारे, अंडज म्हणजे अंड्यातून उत्पन्न होणारे, स्वेदज म्हणजे घावातून उत्पन्न होणारे आणि उद्भिज म्हणजे जमिनीतून उत्पन्न होणारे. या सगळ्यांच्या मिळून 84 लाख योनी आहेत. आणि या 84चा फेरा फिरल्यानंतर आपल्याला हा मनुष्य देह मिळतो. मग लागे कोटी कोटी फेरा मग लागे वारा कशाचा? मनुष्य देहाचा. मग हा दुर्लभ असा मनुष्य देह आहे. हा मनुष्य देह कसा आहे? तो दुर्लभ आहे, न मिळणार आहे. दुर्लभ म्हणजे काय? ती पैठणी घ्यायची ना, ती येवलेला जावं लागेल. अस्सल प्रतीची पैठणी. पैठणी तुम्हाला नांदेडला भेटेल, लोहाले भेटेल, तुम्हाला सगळीकडे भेटेल. परंतु अस्सल प्रतीची पैठणी घ्यायची असेल तर तुम्हाला येवल्यालाच जावं लागेल. येवला नाशिक जिल्हा ते पैठणीसाठी प्रसिद्ध आहे. तर दुर्लभ आहे. तुम्ही इथं पाहिलं ना तुम्हाला मिळणार, परंतु दुसरं काहीतरी मिळणार हातामध्ये, परंतु ते मात्र मिळणार नाही. ते दुर्लभ असेल म्हणजे काय? आपण किती शोधण्याचा प्रयत्न केला तरी आपल्याला मात्र ते शोधता येत नाही. तरुणांच्या भाषेत सांगायचं तर वायफाय, जे मोबाईलचं वायफाय असतं ते नेटवर सर्च करतं. ते वायफाय इंटरनेट ते किती आपण एखाद्या गावामध्ये बसलो, 16 आहे आता, नेट संपलंय, बॅलन्स संपलाय, रिचार्ज संपलाय, मग कोणाच तरी घ्यावं आणि त्या ठिकाणी नेट चालवावं, परंतु ते सापडत नाही. म्हणजे ते काय आहे?
दुर्लभ आहे. त्याने तो कोड टाकला की तरच तो मिळणार आहे. मग तो आपल्याला सुद्धा तो कोड टाकायचा आहे. कोणता टाकायचा आहे कोड? त्या हरिनामाचा कोड टाकायचा आहे. तो परमेश्वर आपल्याला मिळवायचा आहे ना, तो कळायचा आहे ना, आपल्याला हा दुर्लभ मनुष्य देह प्राप्त करून घ्यावा लागेल. मग ते सांगतात दुर्लभ मनुष्य देह कसा आहे. आमचे भास्कर भट्ट बोरीकर एका ओळीमध्ये सांगतात की विपाय कर्मभूमीच्या पेठे नरदेह लाभे अवचटे. विपाय म्हणजे कोणतेही कष्ट न करता. कोरोना बोलवण्यासाठी काही कष्ट लागलं का? माणसं आली, कोरोना आला. विपाय कर्मभूमीच्या पेठे तुम्हाला कोणतंच कष्ट करावं लागलं नाही हा नरदेह मिळवण्यासाठी. मग कोणतं कष्ट करावं लागलं नाही. मग काय झालं? विपाय कर्मभूमीच्या पेठे नरदेह लाभे अवचटे. कर्मभूमी हिमालयापासून तर रामसेतू पर्यंत जी कर्मभूमी आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा नरदेह मिळालाय. कसा? अवचटे, अचानक मिळालाय. ह्याच्यासाठी हा कीर्तन सोहळा आहे. मग ते कळण्यासाठी मार्गदर्शन लागतं. काय लागतं? मार्गदर्शन. तुम्हाला सोहळा करायचा आहे. सोहळा म्हणजे काय? हा दत्त अवतार दिनाचा प्रसंग तुम्हाला अगदी प्रशस्तपणे साजरा करायचा. त्यासाठी एक मॅनेजमेंट असते, एक तयारी असते आणि तो तयारी दाखवणारा एक मार्गदर्शक असतो. जसा अर्जुनाला श्रीकृष्ण भगवंत होता तसा मार्गदर्शक आपल्या जीवनात लागतो. मार्गदर्शक जर जीवनात नसलं की आपल्या कार्यक्रमाचा बट्ट्या बोळ म्हणजे आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये म्हणतात की त्या कार्यक्रमाचा पूर्णपणे त्यात काय निघणारच नाही सांगितलं. मग मार्गदर्शक आपल्या जीवनात असल्याशिवाय काहीच होणार नाही. एक कुंभार होता आणि कुंभारचा व्यवसाय काय? गाडगे बनवणे. बिचारा आपला गाडगे बनवायचा आणि बनवत असताना आता एक दिवस कुंभार बाहेर गेला. म्हातारीवर पाळी आली. ती गाडगे बनवायची आणि आता गाडगे तर बनवायचे परंतु माती संपली.
आता माती कशावर वाहून आणायची? गाढवावर. आता गाढवावर माती वाहून आणायची तर गाढवच पडलं आजारी पडलं. ती म्हातारी सकाळी सकाळी बाहेर आली. अगं बाई काय बघते तर काय ते गाढव पसरलेलं आहे. काय सुरू झाले? त्याला जुलाब सुरू झाले. आता जुलाब सुरू झाले. म्हातारीने डोक्याला हात लावला. बाई ग काय करायचं आता नेमकं? मार्गदर्शक नसला तर तुमचा खेळच संपला. ते म्हणले आता काय करायचं? जुलाब तर लागले. डॉक्टर कडे गेली पळत. डॉक्टर साहेब माझं गाढव आजारी पडले, त्याला काहीतरी गोळी द्या. जुलाब सुरू झाले, जुलाब बंद व्हावे अशी काहीतरी गोळी द्या. डॉक्टर म्हणला अगं बाई मी माणसाचा डॉक्टर आहे, जनावरांचा वेगळा असतो, तू शेजारच्या दवाखान्याचा. ते म्हणे शेजारचा दवाखाना बंद आहे, तुम्हीच काहीतरी द्या. त्या डॉक्टरच्या घरी जनावर होती, त्याला थोडीफार माहिती होती, त्यांनी गोळी लिहून दिली. आता तुम्हाला माहिती आहे चांगलं आमच्यापेक्षा, जनावराची गोळी माणसाच्या गोळीपेक्षा 4 पट मोठी असते. आता म्हातारीने ती गोळी घेतली. विचार आला मनामध्ये आता ही गोळी चारायची कशी? बघा, मार्गदर्शक नसला की तुमचा खेळच संपला. मग म्हातारीने ठरवलं आता गोळी घेऊन गेली, आता चारायची कशी? शेजारची आली मैत्री, अगं सांग ना हीच गोळी चारायची कशी? ती म्हणजे सोपं गणित आहे, कणकेचा उंडा घ्यायचा, गोळी त्यात टाकायची आणि गाढवाला चारायची. ते म्हणजे ठीक आहे तसं करू. पहिले गाढव हुशारच असतं. गाढव हुशार, त्याने कणिक खाऊन घेतली, गोळी मात्र बाहेर टाकली. आता म्हातारीला पडली का चिंता. ती म्हणे आता काय करायचं? आता दोघी चौघी जणी आले एकत्र, त्यांचे संभाषण चालू आहे, त्यांना कोणालाच मार्ग कळेना. रस्त्याने एक चांगला शहाणा माणूस चाललेला होता. ते सांगितलं बायांनो काय झालं? ते म्हणले काय नाही, आमचं गाढव आजारी पडले आणि त्याला गोळी आणली, आता ही गोळी चारायची कशी? तर सोपं गणित आहे. आता एवढी मोठी गोळी तर ते गाढव खाणार नाही. आता काय कर, तू त्याला बारीक कर कुठून, मिस्त्री घासतात ना मिस्त्र्या, मिस्त्री घासल्यासारखी बारीक करायची. आणि बारीक केल्यानंतर आता ती पाजायची कशी, टाकायची कशी? तेव्हा एक पाईपचा तुकडा घे. तेव्हा घेतला पाईपचा तुकडा, म्हातारीने पळत जाऊन आणला. आता काय करायचंय, ते गोळीचा भुकटी त्या पाईपामध्ये टाकली, त्यात वरून पाणी टाकलं. आता एक टोक त्या गाढवाच्या तोंडामध्ये दे आणि इकडून तू जोरात फुंकर मार, हे औषध गाढवाच्या पोटात. म्हातारी म्हणली हे डोकं सुपर आहे, हे आपल्याला जमलं असतं तर काय बाबा, आपलं डोकं एवढं चालत असतं तर आपल्याला आधीच कळालं असतं. ती म्हणजे ठीक आहे बाबा. सगळ्या बाया जमा झाल्या आणि असं काय असल्या बाया जमाच होतात, त्याचा विषयच नाही. मग ते जमा झाले आणि आता तो कार्यक्रम सुरू होणार. त्याच वेळेस त्यांनी ते औषध प्रक्रिया पूर्ण केली आणि इकडून जोरात फुंकर मारणार, तेवढं तिकडून गाढव फसकलं. आता ते गाढव फसकल्यानंतर काय झालं असेल, ते औषध गेलं म्हातारीचा पोटात. गाढवाचं काय थांबलं नाही आणि हिचं काही बंद झालं नाही. येता आपला मार्गदर्शक चुकला की आपला खेळ संपला. आपल्या जीवनामध्ये आपला मार्गदर्शक तो कोण असतो? गुरु असतो. श्री दत्तात्रय प्रभूंच्या चरित्रामधून आपल्याला काय घ्यायचं आहे? श्री दत्तात्रय प्रभूंच्या चरित्रामधून आपल्याला काय घ्यायला पाहिजे? आपल्याला एकच काही नाही घेता आलं तर एक गोष्ट मात्र नक्की घ्यायला पाहिजे. काय? दत्तात्रय प्रभूंनी 24 गुरु केले, आपण निदान एक तरी करावा. दत्तात्रय प्रभूंनी 24 गुरु केले, आपण निदान एक तरी करावा. स्वामी श्री चक्रधर महाराज म्हणतात, तुम्हाला स्वयंपाकामध्ये मेथीची भाजी निवडायला, भाजी चिरायला जे शिकवते ना, ती सुद्धा तुमची गुरु असते. दत्तात्रय प्रभूंनी ह्या सृष्टी तलावरच्या अगदी सामान्य गोष्टींना गुरु केलं. सामान्य गोष्टी म्हणजे काय? एक अजगर पडला होता रस्त्यात, दत्तात्रय प्रभूंनी पाहिलं, यदुराजा म्हणला अरे देवा मला काहीतरी ज्ञानाचं दान कर. ज्ञानाचं दान हे सर्वश्रेष्ठ दान म्हणतात ना, तू आता मला ते ब्रह्मज्ञान दे, त्या परमेश्वरा तुझं ज्ञान दे. मग देवाने सांगायला सुरुवात केली, अरे यदुराजा मी 24 गुरु केलेत, ऐक. आता भगवंत सांगू लागलेत, यदुराजा ऐकू लागलाय. म्हणजे तो यदुराजा ऐकत असताना स्वामी श्री दत्तात्रय महाराज म्हणतात, ह्या अजगर बघतोय ना, ह्याला मी गुरु केले. याला गुरु केलं का बरं गुरु केलंय? ते म्हणतात की हा अजगर आहे ना, हा जीवन पोट भरण्यासाठी जास्त हालचाल करत नाही. जेवढं मिळालं तेवढं समाधान, जास्त मिळवायची ती तो
प्रयत्नच करत नाही. एखादा पुढून उंदीर पळत चाललाय त्याच्या मागे जोरात पळतोय असं तुम्हाला अजगर दिसणार नाही. तो हळूहळू जाणार संत गतीने. भेटलं तर भेटलं बाबा देवा तुझ्या दयेने, नाही तर राहिलो उपाशी. परमेश्वर म्हणला यदुराजाला की मी अजगराकडून हा गुण शिकलो, जेवढा आहे ना तेवढा संतुष्ट राहायचं, जेवढा आहे ना तेवढा संतुष्ट राहायचं. आणि अशा पद्धतीने जर राहिलं तर आपलं जीवन नक्कीच सुखमय होतं. नक्कीच आपल्याला मार्गदर्शक, आपल्याला गुरु असल्याशिवाय, तो गुरु असल्याशिवाय हा नरदेह कळत नाही. त्या अजगराला गुरु केलं भगवान श्री दत्तात्रय प्रभूंनी, की त्याच्यापासून ती वृत्ती घेतली की काय ह्याच्यापासून घ्यायचंय आपल्याला काय, तर ह्याच्यातला जो गुण आहे काही मिळवायचा, जास्त खटाटोप नाही करायचा. जेवढे मिळाले देवाच्या दयेने तेवढ्यावर संतुष्ट, तेवढ्यावर मन भरवायचं. जास्त विचार करायचा नाही, जास्त स्मरण करायचं नाही. जास्त स्मरण करायचं केलंच पाहिजे, ते स्मरण केलंच पाहिजे. तुम्हाला काय झोपा येतात नाही, नाही तर म्हणायचे बाबा काय करून आलं काय माहिती, 11-12 वाजले. काय जास्त वेळ आपल्याला कीर्तन करायचं नाही, लय तर 1-1.5 वाजेपर्यंत, लय तर 1-1.5 वाजेपर्यंत सुरू आहे. तसं नाही, आपण बरोबर 11:45च्या आसपास कीर्तन बंद करणार आहोत. आपल्याला संवाद साधायचा की भगवंत त्या ठिकाणी यदुराजाला सांगतात मी बारीक बारीक गोष्टींना गुरु केलं, आणि हे गुरु करत असताना आपल्याला हा दुर्लभ नरदेह लाभलाय, दुर्लभ असा नरदेह लाभलाय. परंतु या देहात येऊन देहाचं जे कर्तव्य असतं काय असतं, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. देहाचं कर्तव्य आहे ते की काय, परमेश्वराचं स्मरण करणं हे देहाचं कर्तव्य आहे. परंतु एकनाथ त्राय म्हणतात की माणूस देहाचं कर्तव्य विसरला आणि काय झालं, अभंगाच्या पथकावर दुर्लभ नरदेह देवासी विसरला. आपल्या मनुष्य जन्मामध्ये काय कार्यक्रम आहे, आपल्याला काय आठवायचंय, आपल्याला मनुष्य देहामध्ये येऊन काय करायचंय, फक्त जेवणच करायचंय नाही, त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आपल्याला परमेश्वराचं नामचिंतन करायचंय म्हणजे काय, त्या देवाला आठवायचंय. परंतु नाथराय म्हणतात की माणूस काय आहे, हा मनुष्य देहात त्याला लाभला, परंतु त्याच्याकडून देवाला मात्र विसरला, देव मात्र त्याच्याकडून अंतरला. तो देवाचं नाव सुद्धा मुखात घेत नाही. प्राणी देवासी विसरला. प्राणी काय झाला तर त्या भगवंताला विसरला, त्या परमेश्वराला विसरला. आपल्याला विसरण्याची सवय असते. आपण बाजारात गेलो, आईने सांगितलं बाळा 1 किलो मुगाची डाळ आण. आम्ही गेलो बाजारात, आमच्या गुरुजींनी सांगितलं बाळा 1 किलो मुगाची डाळ आण. आम्ही उडदाची डाळ घेऊन गेलो. की आम्हाला वाटलं की आता नेमकं काय आणायचे, डाळ आणायची ना, ठीक आहे, आम्ही विसरलो. एखादा माणूस बाजारात जातो, आठवतो अरे मला काय न्यायचंय,
या बाजारातून काय न्यायचंय, घरी फोन करून विचारतो, बाई काय आणायचंय आजच्या स्वयंपाकाला, बाई साहेब सांगतात तिकडून हे आणा. म्हणजे याचा अर्थ आपण प्रपंचातल्या गोष्टी तर नक्कीच विसरतो, परंतु ज्याला विसरायला नाही पाहिजे त्याला विसरतो. आठविले पाये आठविले पाये आठवीन पाहिजे. त्या परमेश्वराचे पाय आठवायचा, तो परमेश्वर आपल्याला आठवायचा आहे, परंतु तो परमेश्वर आठवला जात नाही. का आठवला जात नाही? भगवंत सांगतात, चंचलम हि मन कृष्ण प्रमाधी विलवत्पुडम. चंचलम हि मन कृष्ण का आठवला जात नाही? तो परमेश्वर आपलं मन चंचल आहे, वाऱ्यासारखं आहे. मन वढाय वढाय उभ्या पिकातल डोर, किती हाकलू हाकलू हिर येते पिकावर. ते मन कसं आहे? वढाय आहे. त्या वढाय गाई सारखं आहे, जिला किती जरी हाकललं ती शेवटी पिकावरच येते. तिला किती जरी हाकललं तर त्या पिकामध्ये शिरणारच जनावर. तसे मन आहे, त्याला करू नको म्हणलं ना ते करणार, परंतु जे कर म्हणलं ते करणार नाही. मग आपलं हे मन त्या परमेश्वराला आठवून देत नाही. मग मन आपलं